प्रकाश मुकादम तसेच महेंद्रजी मस्तान हे देखील उपस्थित होते। यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण जर पाहिला तर एक चांगला उद्घाटन सोहळा झाला आणि इथे मात्र पहिला सामना आपण जरूर पाहतोय। नाणेफेकीचा कॉल जिंकला होता सोनिका माता मारुडी संघानं आणि टॉस जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय आणि सलामीची जोडी मैदानामध्ये विवेक आणि प्रवीण एक अनुभवी खेळाडू विवेक देवलीकर आपण मैदानामध्ये पाहतोय। एक जबरदस्त खेळाडू आणि कित्येक वर्ष झाले एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहिलाय। तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। आक्रमकता म्हणून ओळखली जाते विवेकच्या फलंदाजीमध्ये आणि ती आक्रमकता मात्र या 5 षटकामध्ये दाखवावी लागेल विवेकला, कारण एक महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून देखील खेळाडूची हॅलो षटक क्रमांक स्वराज आलाय राईट स्वराज आपल्या षटकाडी पहिला चेंडू स्ट्राईक एंडला विवेक असेल राईट आर्म ओव्हर द पहिला चेंडू खूप चांगला चेंडू हॅलो 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 बाद झालाय प्रवीण बाद झालाय। आपण जर पाहिलं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला होता मिस टाइम फटका आणि एक चांगला झेल घेतलाय। पुन्हा एकदा स्वराज आपल्या षटकाडी पुढील चेंडू इथे मात्र विकेट करण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेणारा चेंडू होता खूप वेगाने चेंडू टाकला होता पूर्णपणे बीट झाले होते या ठिकाणी प्रणय आणि एक चांगल्या चेंडूची समाप्ती केली आहे। तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली आहे। एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावर। खूप चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये स्वराजच्या गोलंदाजानं, कारण प्रभावित केलंय अतिशय वेगवान पद्धतीने गोलंदाजी टाकतोय आणि पूर्णपणे भंबेरी उडवली आहे पहिल्या षटकामध्ये या गोलंदाजानं। कारण आपण जर पाहिलं तर सुरुवातीला प्रवीणला बाद केलंय आणि एका बाजूला विवेक देखील संघर्ष करत होता सुरुवातीच्या काही चेंडूमध्ये। पुन्हा एकदा गोलंदाज स्वराज राईट आर्म ओव्हर द विकेट विवेकसाठी खोलवटापर्यंत चेंडू होता यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू अतिशय सुंदर चेंडू वेगवान चेंडू टाकलाय यॉर्कर चेंडू टाकलाय आणि पूर्णपणे चक्कीत झाले ते विवेक हे फलंदाज, कारण फुटवर्कचा अभाव दिसला या चेंडूमध्ये। कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं तो गोलंदाजीचा वेग खूप छान आहे परंतु इथे फुटवर्क करावं लागेल फलंदाजाला, परंतु स्वराजचं कौतुक करावं लागेल काय जबरदस्त गोलंदाजी करतोय या षटकामध्ये। पुन्हा एकदा स्वराज राईट आर्म ओव्हर द विकेट विवेकसाठी
यावेळेस देखील खोलवर टाकणारा चेंडू होता, वाईट यॉर्कर पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहिला होता. एक धाव कंप्लीट केली गेली आहे एका धावेनं. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 3 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना जरी मरी स्पोर्ट पाय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 1 बाद 3 धावा. खूप चांगली सुरुवात राहिली आहे सोनिका माता मारुडी संघाची. पहिल्या षटकात जास्त प्रभावित केलंय स्वराजनं. जर आपण पाहिलं विवेक आणि प्रवीण ही सलामीची जोडी मैदानामध्ये आली होती. प्रवीणला मात्र 0 धावसंख्येवर बाद केलाय कारण मोठा फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न राहिला होता. एक मिस टाइम फटका होता आणि खूप चांगला झेल घेतला गेला आणि फलंदाज मात्र बाद झालाय. परंतु इथे प्रणयला खूप जबाबदारीने खेळावं लागेल कारण 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये नक्कीच तुम्हाला चांगली भागीदारी करावी लागेल आणि जेव्हा जेव्हा संधी येईल तेव्हा मात्र मोठे फटके खेळावे लागतील सातत्यानं. परंतु पहिल्या षटकामध्ये खूप जास्त प्रभावित केलंय स्वराजनं. परंतु षटक क्रमांक 2 यावेळेस जर पाहिलं तर विशाल रावते आलाय. एक जबरदस्त खेळाडू, सध्या यंदाच्या हंगामामध्ये खूप जास्त फॉर्मात असलेला खेळाडू आपण जरूर पाहतोय कारण अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखलं जातं चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मध्ये आणि त्याचा सातत्याने खूप चांगला परफॉर्मन्स देखील राहिलाय. परंतु स्ट्राईक एंडला विवेक देवलीकर एक अनुभवी खेळाडू, मोठे फटके मारण्यामध्ये मातब्बर खेळाडू म्हणून ओळखलं जातं विवेकला. विशाल रावते आपल्या षटकाडी पहिलं चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट विवेक देवलीकर साठी. आता मात्र पाय एंड करून गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज होत आहे कारण दोन्ही एंडनं त्या ठिकाणी खेळलं जात आहे. कारण पहिल्या एंड आपण जर पाहिला हायवे एंड करून गोलंदाजी केली होती स्वराजनं. त्या एंड मधून टाकत असताना खूप चांगली गोलंदाजी केली, प्रभावित केलं. सातत्याने चांगले चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहिला होता त्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज तयार विशाल रावते राईट अप ओव्हर द विकेट विवेक साठी. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, सरळ बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी हितेश आहे. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. प्रणय खूप वेगाने धावला होता आणि इथे जर पाहिलं हितेश चौधरी मात्र थोडासा स्लो आला होता खेळपट्टीवर. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. त्या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावर. पुन्हा एकदा विशाल रावते आपल्या षटकाडी पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅच मधील पहिल्या षटकाराला विवेक देवलीकरच्या बॅट मधून. काय जबरदस्त फटका, अफलातून फटका आणि चेंडू मात्र गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी 6 धावांसाठी. या 6 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावर, 11 या आकड्यावर. कारण खूप चांगला फटका आलाय आणि ज्या फटक्याची गरज देखील होती. कारण पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर स्वराजनं खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि विशाल रावतेच्या विरुद्ध आक्रमक व्हावं लागेल या ठिकाणी विवेकला आणि विवेक आक्रमक झालेत आणि एक मोठा फटका त्याच्या बॅट मधून आपण जरूर पाहिलाय. एक जबरदस्त फटका. पुन्हा एकदा विचार रावते राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेट विवेक साठी. चंदपेस गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस मात्र व्हेरिएशन पाहायला मिळालं. जितू चेंडू खाली जेल सुटलाय, जजमेंट चुकलंय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं कारण अगोदरचा चेंडू अतिशय वेगाने टाकला होता. यावेळेस मात्र फिंगर रोल केले. चंदपेस लोअरवर चेंडू टाकलाय आणि विवेकचा फटका फसला होता. चेंडू हवेत राहिला होता आणि कव्हर रिजन मध्ये जर आपण पाहिलं तर जितू पाटील त्या ठिकाणी होते. जेल सुटलाय, जजमेंट चुकलाय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 13 या आकड्यावर. आतापर्यंत या षटकाचा आपण विचार केला तर 3 चेंडू टाकून झालेत आणि विवेक मात्र या ठिकाणी आक्रमक झालेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. उलटा चेंडू यावेळेस शफल क्रॉस झाले होते आणि यावेळेस मात्र ते नक्कीच एक धाव कंप्लीट केली गेली आहे. जर आपण पाहिलं तर बॅटला चेंडू लागला होता
तदनंतर मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. यावेळेस मात्र स्लोवर वन चेंडू टाकला होता. खूप चांगली गोलंदाजी करतोय, परंतु एक मोठा फटका त्याच्या षटकामध्ये देखील आलाय. इथे षटकार मारल्यानंतर चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय विशाल रावतेचा, कारण त्याला माहिती आहे वेगवान चेंडूला मात्र विवेकनं सीमारेषेच्या बाहेर ढाळलं होतं, परंतु इथे स्लोवर वन चेंडू टाकला गेलाय आणि कुठेतरी बीट केलाय फलंदाजाला. पुन्हा एकदा विशाल रावते राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र स्विंग अँड मिस, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या रेषामध्ये नव्हते प्रणय. गुडलँड स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिला होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता आपण जर पाहिलं तर, परंतु फुटवर्कचा अभाव होता यावेळेस फलंदाजाचा. एक निर्धाव चेंडूची समाप्ती केली आहे गोलंदाज विशाल रावतेनं. यष्टीरक्षकाचा वेध घेतला या चेंडूनं. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू टाकला गेलाय. पुन्हा एकदा विशाल रावते राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रणय साडे इथे देखील शरीरापासून दूर चेंडू खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. फुटवर्कचा अभाव दिसला होता याही वेळेला प्रणयच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना जरीमरी स्पोर्ट पाय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 1 बाद 15 धावा. जर पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला ना, तर पहिल्या षटकामध्ये स्वराजनं फक्त 3च धावा खर्च केल्यात, परंतु या षटकामध्ये विशालच्या काही चेंडूवर आक्रमण केलंय विवेकनं, परंतु शेवटच्या 3 चेंडूमध्ये लाजवाब कमबॅक केलाय विशालनं. कारण जर पाहिलं ना, सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये धावा आल्या होत्या 10 धावा, तदनंतर 3 चेंडूमध्ये फक्त 2च धावा. ते जबरदस्त कमबॅक केलंय विशालनं. मी तर म्हणेन कौतुक करावं लागेल, कारण जेव्हा पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेव्हा एखाद्या गोलंदाज मोठा फटका येतो ना, तेव्हा मात्र मानसिक दडपण येतो गोलंदाजावर, परंतु त्यानं विश्वास दाखवलाय. आपली असलेली ताकद त्यांनी मात्र दाखवली आहे, दमखम दाखवली आहे येणाऱ्या काही चेंडूमध्ये, आणि खूप चांगला षटक हाताळला गेलाय. आता मात्र रुपेश काठे षटक क्रमांक 30 टाकण्यासाठी सज्ज होतील. एक जबरदस्त खेळाडू, सोनिका माता मालोडी संघाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखलं जातं. एक कर्णधार म्हणून त्याची कामगिरी खूप चांगली राहिली आहे सध्याच्या घडीला. इथे मात्र त्याने स्वतःवर विश्वास दाखवला या मॅच मध्ये. चांगल्या विश्वासाने खेळ करावा लागेल सोनिका माता मालोडी संघाला, कारण ज्या पद्धतीने तो संघ ओळखला जातो, सातत्याने चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील राहिलाय. परंतु एका बाजूला आपण पाहिलं जरीमरी स्पोर्ट पाय संघ, युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपण पाहतोय. प्रणय मुकादम स्ट्राईक एंडला असेल, एक आक्रमक फलंदाज म्हणून प्रणयकडे देखील पाहिलं जातं. त्याने देखील सातत्याने चांगली कामगिरी केली आहे अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये, परंतु या मॅच मध्ये प्रणयला मात्र बरसावं लागेल, चांगला खेळ करावा लागेल. रुपेश काडे पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू. नक्कीच आजच्या दिवसातील हा पहिला सामना मित्रांनो आपण पाहतोय. एका बाजूला जरीमरी स्पोर्ट पाय संघ, तर एका बाजूला आपण जरूर पाहतोय सोनिका माता मालोडी. या 2 संघामध्ये असलेली लढत मित्रांनो आपण पाहतोय. जरीमरी स्पोर्ट पाय आयोजित स्वर्गवीर दामोदर स्मृती चषक 2022 हे आयोजन, एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आलेली आपण पाहतोय. खूप चांगलं आयोजन केलं गेलंय जरीमरी स्पोर्ट पाय या संघाच्या माध्यमातून. आपण जर पाहिलं तर मिड विकेट रिजन मध्ये स्वर्गवीर एकनाथ भुरे स्टँड आपण पाहतोय, आणि डीप कव्हर रिझन मध्ये पार्वती मुकादम स्टँड जरूर पाहतो. यावेळेस माझा पहिला चेंडू, काय जबरदस्त चेंडू, भन्नाट वेग पाहायला मिळालाय. पूर्णपणे चकित झाले होते प्रणय. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता आणि पूर्णपणे खूप चांगल्या पद्धतीने चेंडू टाकला गेलाय. यावेळेस मात्र पडल्यानंतर चेंडूने वेध घेतला यष्टीरक्षकाचा. एक चांगली गोलंदाजी करतोय रुपेश काटे हा गोलंदाज. प्रणय सारख्या फलंदाजाला मात्र या चेंडूवर काही वेळापुरता मात्र थांबून ठेवलं होतं या गोलंदाजानं. पुन्हा एकदा रुपेश काटे. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, डीप मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, आणि यावेळेस मध्ये झेल घेतला गेलाय. आणि फलंदाज प्रणय मुकादम बॅक टू द पेव्हिलियन. दुसरा हादरा बसलाय टीम जरीमरी स्पोर्ट पायला. तर नक्कीच आपण पाहिलं सुरुवातीच्या चेंडूवर मात्र प्रणय बीट झाला होता. तदनंतर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न प्रणयच्या माध्यमातून आपण पाहिला. मिस टाइम फटका, कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, आणि खूप चांगला झेल कंप्लीट केला गेला नीलूच्या माध्यमातून. नीलू होते त्या ठिकाणी. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना, तर मालोडी संघाच्या माध्यमातून नीलू हा एक चांगला क्षेत्ररक्षक ओळखला जातो. आणि जेव्हा प्रेक्षणीय मॅच आपण जर नक्कीच पाहिली नागलेच्या मैदानावर, पाये ते मालोडी या विभागातील एक संघ आणि नागले ते चिंचोडी विभागातील संघ, तर त्या संघामध्ये देखील नीलूचा समावेश केला होता क्षेत्ररक्षकाच्या जोरावर. क्षेत्ररक्षक खूप छान आहे नीलूचं, आणि त्याने एक झेल देखील चांगला टिपलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार रुपेश काडे. यावेळेस मात्र शफल क्रॉस झाले होते, यावेळेस धाबाची संधी, आणि इथे मात्र यष्टीरक्षकाने चुकी केली, परंतु बॅकअप चांगलं केलं गेलंय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहिला होता.
एक निर्धाव चेंडूची समाप्ती केली आहे. खूप चांगला चेंडू टाकला गेलाय. एक जबरदस्त चेंडू रुपेश काटेच्या माध्यमातून टाकला गेलाय. विवेक पूर्णपणे बीट झाले होते, शफल क्रॉस झाले होते आणि फटका फसला गेलाय. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला या षटकामध्ये. पुन्हा एकदा रुपेश काटे इथे मात्र समोरच्या दिशेने खेळण्यापर्यंत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू रावले होते. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न, थोडेसे फंबल झाले. तत्पूर्वी एकदा मेले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. 2 धावा कंप्लीट केल्या गेलेत. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावर. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर रुपेश काटेने लाजवाब गोलंदाजी केली, कारण फक्त 4 चेंडू टाकून झालेत आणि त्यामध्ये 2 धावा दिल्यात आणि एक महत्वपूर्ण गडी बाद देखील केलाय, प्रणयला बाद केलाय. एक चांगला गोलंदाज आपण पाहतोय रुपेश काटे. वेगवान पद्धतीचा गोलंदाज आपण जरूर पाहतोय. अचूक टप्पा, अचूक गती मेंटेन केली आहे आतापर्यंत या षटकामध्ये. पुन्हा एकदा रुपेश काटे राईट आर्म ओव्हर द विकेट. विवेक साडे यावेळेस मात्र लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केले जाते. धाबाची संधी आणि फलंदाज धाबाच्या स्वरूपात बाद होतोय. अशा प्रकारे वाईट चेंडू देखील टाकला गेलाय. एकदम मेल अवांतरच्या स्वरूपात एक चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न राहिलाय, परंतु विवेक देवलीकर बॅक टू द पेवल. तिसरा आद्रा बसलाय टीम जरीमरी स्पोर्ट पाहिला. तर नक्कीच विवेक देवलीकर मात्र थोडेसे थकले होते. धाव घेण्याचा प्रयत्न राहिला होता, कुठेतरी कमतरता जाणवली त्यांच्यामध्ये रनिंग बिटवीन द विकेट मध्ये आणि परिणामतः धाबाच्या स्वरूपात तिसरा आद्रा बसलाय टीम जरीमरी स्पोर्ट पाहिला. यानंतर होणारा सामना ब्रह्मावती खार्डी विरुद्ध सदार स्मृती कामण. दोन्ही संघाच्या कर्णधारानं पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर आपण त्वरित टॉस करण्यासाठी यायचंय. आतापर्यंत या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे, प्रभावित केलंय गोलंदाज रुपेश काट्याने. एक चेंडू स्वैर टाकला होता, परंतु धाबाची संधी निर्माण झाली आणि विवेक देवलीकर सारखा एक मोठा फलंदाज बाद झाला. विवेकच्या बाटमधून एक षटकार देखील आला होता, परंतु तदनंतर विवेकने संघर्ष केलाय. कारण जर पाहिलं तर गोलंदाजी चांगली राहिली सोनिका माता मालवडी संघाची. पुन्हा एकदा गोलंदाज रुपेश काटे, यज्ञेश मुकादम साडी. इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. जबरदस्त चेंडू, लाजवाब चेंडू, प्रतिम गोलंदाजी. कारण जर पाहिलं अतिशय वेगवान पद्धतीने चेंडू टाकला गेला आणि पूर्णपणे चक्कीत झालेत यज्ञेश मुकादम. जबरदस्त चेंडू टाकला गेलाय रुपेश काटेच्या माध्यमातून. अक्षरशः आग ओकतोय गोलंदाजी करत असताना रुपेश काटे, कारण ज्यासाठी ओळखला जातं स्वराज. आपण जर त्यांनी देखील खूप चांगली गोलंदाजी केली, परंतु तदनंतर रुपेश काटे देखील प्रभावित करतोय. रुपेश काटे पुन्हा एकदा इथे देखील बिगिट केलंय. यावेळी चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर, अगदी 7 धावांसाठी षटकार. या 6 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावर. कारण जर पाहिलं आपण या षटकामध्ये एक संमिश्र षटक राहिलंय, कारण सुरुवातीच्या काही चेंडूंवर रुपेशनं खूप जास्त प्रभावित केलाय, परंतु हा चेंडू पूर्णपणे स्लॉट मध्ये दिला होता फलंदाजाच्या आणि चेंडू मात्र गेलाय लॉंग गॉन बाउंड्री लाईनच्या बाहेर, अगदी 7 धावांसाठी स्टँड अँड डिलेवर. जबरदस्त फटका यज्ञेश मुकादमच्या बाटमधून आपण पाहिलाय. यज्ञेश मुकादम देखील चांगल्या यज्ञेश मुकादम आपण जरूर पाहतोय, खूप चांगला खेळाडू आहे. यंदाच्या हंगामामध्ये आपण जर पाहिलं तर चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एक स्पर्धा खेळवली गेली होती पोमनच्या मैदानावर. गोल्डन चौकार मारला होता, गोल्डन षटकार मारला होता यज्ञेश मुकादमनं. एका चेंडूमध्ये 4
तर नक्कीच 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना जरी मरी स्पोर्ट पाय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 3 बाद 24 धावा. पहिल्या षटकामध्ये स्वराजनं खूप जास्त प्रभावित केलं, त्याने 3 धावा दिल्या. त्यानंतर विशाल रावतेच्या गोलंदाजीवर आक्रमण झालंय आणि इथे मात्र रुपेश काठेने देखील चांगली गोलंदाजी केली, परंतु शेवटच्या चेंडूवर षटकार देखील आलाय. पुन्हा एकदा स्वराज राईट अप ओव्हर द विकेट उत्कर्षसाठी. ओहो, वेगवान पद्धतीचा चेंडू होता, खाली राहणार चेंडू होता, शरीराचा वेध घेणार चेंडू होता. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली आहे. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. पंच आम्हाला दर्शवतात की एक धाव मिळते या चेंडूवर. लेग बाईच्या स्वरूपात एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 या आकड्यावर. खूप चांगला खेळ पाहायला मिळतोय. एका बाजूला पाहिला पण सोनिका माता मालुडी संघ खूप चांगली गोलंदाजी करतोय, परंतु जेव्हा जेव्हा संधी मिळाल्यात तेव्हा तेव्हा मोठे फटके देखील जरी मरी स्पोर्ट पायच्या खेळाडूने मारलेत या मॅच मध्ये. पुन्हा एकदा इथे मध्ये विकेट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका. चेंडू स्वतः गोलंदाज झाला होता, चेंडू खाली झेल करण्याचा प्रयत्न राहिला होता, परंतु तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका. चेंडू हवेत वावरला होता आणि इथं मात्र बाद होण्याची संधी निर्माण झाली होती, परंतु गोलंदाजाने चूक केली आहे. झेल सुटलाय, जजमेंट चुकलं होतं. तत्पूर्वी एक धाव, एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 26 या आकड्यावर. पुन्हा एकदा स्वराज आपल्याकडे पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट उत्कर्ष साठे. यावेळेस मात्र अतिशय सुरेख चेंडू अफलातून चेंडू टाकला गेलाय. जबरदस्त चेंडू, कारण गुडलँड स्पॉटवर चेंडू पडला होता. त्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला होता, कारण ज्या उद्देशाने खेळण्याचा प्रयत्न राहिला होता चेंडूची उचली होईल असं वाटलं होतं उत्कर्षाला, परंतु काय जबरदस्त भन्नाट वेग पाहायला मिळाला आणि वेगाने पूर्णपणे बीट केलाय उत्कर्ष या फलंदाजाला. एक जबरदस्त चेंडू टाकला गेलाय स्वराजच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्वराज राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लाईन खराब होती यावेळेस मात्र, परंतु इथे चेंडूच्या रेषामध्ये येऊन खेळणं गरजेचं होतं. फलंदाज उत्कर्षाला ज्या पद्धतीने तो आपण जर पाहिलं, ज्या लाईन मध्ये त्याला यायचं होतं त्या लाईन मध्ये तो आला नव्हता आणि चेंडूच्या रेषेमध्ये येऊन खेळणं खूप गरजेचं होतं. फुटवर्कचा अभाव दिसला, ऑप्स्टमच्या बाहेर जाणार चेंडू होता आणि एक जबरदस्त चेंडू टाकला गेलाय स्वराजच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्वराज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील यॉर्कर चेंडू टाकला गेलाय, धाबाची संधी आणि फलंदाज धाव कंप्लीट करतोय. कारण इथे जर पाहिलं यदेश मुकादम आला होता, अतिशय वेगाने धाव कंप्लीट केली गेली आहे. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट. उत्कर्ष मात्र संघर्ष करतो या षटकामध्ये. आपण जर पाहिलं तर फलंदाजी करत असताना सातत्याने निर्धाव चेंडू टाकला होता आणि लगेच धाव घेण्याचा प्रयत्न झाला यज्ञेशच्या माध्यमातून आणि एक धाव कंप्लीट केली गेली आहे. या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 या आकड्यावर. तर काय जबरदस्त गोलंदाजी करतोय स्वराज या षटकामध्ये. आतापर्यंत या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 5 चेंडू टाकून झालेत आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. अफलातून गोलंदाजी करतोय स्वराज, कारण स्वराज ज्या फॉर्मात आपल्याला पाहायला मिळाला, षटकामध्ये स्वराजने 3 धावा खर्च केल्यात आणि याही षटकामध्ये त्यांनी 3च धावा खर्च केल्यात सध्याच्या घडीला. अफलातून गोलंदाजी. स्वराज ज्यासाठी ओळखला देखील जातो, मालुडी संघाचा प्रमुख गोलंदाज का म्हणून मला ओळखलं जातं, का मला माझ्या संघामध्ये वर्दी लागली जाते हे देखील दाखवत असताना स्वराज हा गोलंदाज खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. कारण उत्कर्ष एक चांगला फलंदाज आहे, सातत्याने मोठे फटके तो खेळत असतो, परंतु त्याच्या विरोधात लाजवाब गोलंदाजी करतोय. तर नक्कीच निर्धाव चेंडू होता. ही धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केली जाणार नाहीये, कारण आपल्या क्रिकेटच्या नियमानुसार मात्र या ठिकाणी धाव मिळणार नाहीये. गोलंदाज स्वराज पुन्हा एकदा आपल्याकडे पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट उत्कर्ष साठे. आतापर्यंत तब्बल 3 चेंडू निर्धाव खेळलाय उत्कर्ष. स्वराज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट उत्कर्ष साठे. इथे मात्र रनअप मध्ये थोडासा चुकला होता स्वराज. आपण जर पाहिलं एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा मित्रांनो आपण पाहतो, जरीमरी स्पोर्ट पाय आयोजित दामोदर स्मृती चषक 2022 हे भव्य दिवस आयोजन मित्रांनो आपण जरूर पाहतोय. आणि आजच्या दिवसातील पहिला सामना एका बाजूला सोनिका माता मालुडी संघ तर एका बाजूला जरीमरी स्पोर्ट पाय संघ आपल्याला खेळताना दिसतो या मॅच मध्ये. स्वराज राईट आर्म ओव्हर द विकेट उत्कर्ष जाडी. इथे मात्र पुन्हा एकदा खराब फलंदाजी, अक्षरशः खराब फलंदाजी, पूर्णपणे बीट केला गेलाय स्वराजला. आणि इथे मात्र स्वराज कुठेतरी निराश दिसतो या षटकामध्ये, कारण त्याला गडी बाद करण्याची संधी निर्माण झाली होती, परंतु लास्ट जवाब षटक त्याच्या माध्यमातून टाकला गेलाय. 3च धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये जेव्हा टाकलं होतं
धावा. आपण जर पाहिलं 4 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना जरी मरीस्पोर्ट पाय संघाने धावसंख्या उभारली आहे ती 26 धावा. स्वराजनं जास्त प्रभावित केले, खूप जास्त इम्प्रेस केलंय, कारण 2 षटकांचा दादा त्यांनी स्पेल कंप्लीट केलाय आणि त्यामध्ये जर पाहिलं तर 6 धावा गरज केल्या 2 षटकामध्ये आणि त्याने एक गडी देखील बाद केलाय. सुरुवातीला प्रवीणला देखील बाद केलाय. लास्ट जवाब गोलंदाजी पाहायला मिळाली. यानंतर होणारा सामना आपण जरूर पाहतोय मित्रांनो. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मधील एक 2 जबरदस्त संघ, एका बाजूला ब्रह्मावती खाडी संघ तर एका बाजूला सदानंद स्मृती कामनसा संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण पहिल्या इनिंगचा खेळ संपण्याच्या अगोदर टॉस करण्यासाठी यायचंय. सदानंद स्मृती कामन संघ आपण या ठिकाणी उपस्थित आला असाल तर त्वरित संपर्क करा. अकबर अँड कंपनी. त्यानंतर होणारा सामना आपण पाहतोय ब्रह्मावती खाडी विरुद्ध सदानंद स्मृती कामन. या दोन संघ या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 5 व बॉलिंग ट्रॅक वर या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय नीलूला पाहतोय. तर स्वराजचा आपण जर परफॉर्मन्स पाहिला अप्रतिम राहिलाय, खूप चांगली गोलंदाजी केली आहे स्वराजनं त्या मॅच मध्ये. नीलू पुन्हा एकदा आपल्या षटकाकडे पुढील चेंडू. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून चेंडू दूर ठेवला होता. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू होता. खूप चांगल्या प्रकारे लाईन मेंटेन केली आहे गोलंदाजानं निलेशनं. आपण जर पाहिलं फुटवर्कचा अभाव दिसतोय जरी मरीस्पोर्ट पाय संघाच्या माध्यमातून. सुरुवातीला आपण उत्कर्षाला संघर्ष करताना पाहिलंय, परंतु यज्ञेशने एक षटकार देखील दाखवलाय. त्याला देखील आक्रमक व्हावं लागेल या षटकामध्ये, कारण शेवटचा षटक आहे. दोन्ही फलंदाजांना आक्रमक व्हावं लागेल आणि सातत्याने मोठे फटके खेळावे देखील लागतील. पुन्हा एकदा गोलंदाज नीलो. इथे मात्र आडव्या बॅटने चेंडूला भिरकावून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी 6 धावांसाठी षटकार. अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी एक जबरदस्त फटका यज्ञेशच्या बॅटमधून आलाय. यज्ञेशला मात्र या ठिकाणी आक्रमक व्हावं लागेल. येणाऱ्या काही चेंडूमध्ये धावसंख्या चांगली उभारावी लागेल, कारण 5 षटकांचा सामना आहे आणि यामध्ये एक चांगलं टोटल उभारावं लागेल सोनिका माता मालवली संघाच्या विरोधात खेळताना. कारण सोनिका माता मालवली संघाचं पण जर पाहिलं ना तर फलंदाजीचा दर्जा खूप चांगला आहे. पुन्हा एकदा चेंडू. निलेश पुन्हा एकदा. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न, जबरदस्त फटका. चेंडू मात्र जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. सुरेख फटका यज्ञेशच्या बॅट मधून आलाय. एक जबरदस्त फटका. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू आला होता. एक जबरदस्त फटका सचवला. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. अनऑर्थोडॉक्स शॉट्स यज्ञेशच्या बॅट मधून. या 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 36 या आकड्यावर. इथे मात्र आक्रमक झालेत यज्ञेश मुकादम हे फलंदाज. यज्ञेशला सातत्यानं आक्रमक व्हावं लागेल, कारण सुरुवातीच्या फलंदाजांना न दिलेली साथ आणि कुठेतरी या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना पाय संघ थोडासा मागे राहिला होता, परंतु इथे मात्र चांगली सुरुवात करून दिली आहे या षटकाच्या सुरुवातीला यज्ञेश मुकादम या फलंदाजानं. एक आपण त्याच्या बॅटमधून षटकार देखील पाहिलाय आणि लगेच अनऑर्थोडॉक्स स्विच हिटचा फटका त्याच्या बॅटमधून आलाय. एक कलात्मक क्रिकेटमध्ये आक्रमकपणा असला तरी तुम्हाला कलात्मक क्रिकेट देखील खेळावं लागतं आणि ते कलात्मक क्रिकेट आणि आक्रमक क्रिकेट याचा संयम पाहायला मिळतो यज्ञेशच्या बॅटमधून. कारण एक षटकार एक जबरदस्त पाहिला होता. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू गेला होता आणि ते मग थंडबॅट बाउंड्री लाईनच्या बाहेर अलॉन्डो कापेट स्विच हिटचा फटका आपण पाहिला होता यज्ञेश मुकादमच्या बॅटमधून. पुन्हा एकदा निलेश आपल्या षटकारी पुढील चेंडू रेडम ओव्हर द विकेट यज्ञेशसाठी. खोलवाटापर्यंत चेंडू होता. यावेळेस पण चेंडूला मात्र खेळून काढलाय. डीपमधून शतरक्षक आलेत. लॉंगॉनवरून चेंडू अडवण्याचा प्रयत्न, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न. इथे लेझी फिल्डिंग पाहायला मिळाली. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केली गेली. त्या ठिकाणी जितू आपण पाहिलं लॉंगॉनवरून आला होता मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी, परंतु खूप उशिराने चेंडू दाखल झाला. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात यज्ञेशच्या माध्यमातून. या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. निलेश राईट आर्म ओव्हर द विकेट यज्ञेश मुकादम जाडी.
इथे देखील आडव्या वाटणे करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, मिडविकेट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाले, क्षेत्ररक्षक खूप चांगल्या प्रकारे केलं जाते यावेळेस मध्ये उत्कर्ष त्या ठिकाणी थोडा मागे राहिला होता, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा कंप्लीट. 40 आकड्यावर 40 धावा धावपलकर झाल्यात, कारण या षटकामध्ये यज्ञेश मुकादम खूप जास्त आक्रमक झालेत, एक चांगली फलंदाजी करतोय. सुरुवातीच्या षटकामध्ये देखील यज्ञेशला स्ट्राईक द्यायला हवी होती उत्कर्षनं, परंतु उत्कर्ष मात्र खराब क्रिकेट खेळलाय या मॅच मध्ये. गोलंदाज तयार निलेश, यावेळेस देखील मोठा फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू मात्र जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, अगदी 4 धावांसाठी सुरेख फटका. या 4 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44 या आकड्यावर. सुरुवातीच्या षटकामध्ये जर चांगली फलंदाजी झाली असती तर अजून काही धावपलकावर जमा करता आल्या असत्या जरीमरी स्पोर्ट पाय संघाला, परंतु कुठेतरी गोलंदाजीने मध्ये इम्प्रेस केलं होतं स्वराजने 2 षटक टाकले त्या मॅच मध्ये आणि त्यामध्ये 6 धावा खर्च करून एक गडी बाद केलाय. आणि एका बाजूला विशाल रावते थोडासा महागडा ठरला होता. रुपेश काटेने देखील प्रभावित करणारी गोलंदाजी केली, परंतु त्याच्या शेवटच्या चेंडू षटकार देखील आलाय. सदानंद स्मृती कामन संघाचा कर्णधार आपण प्लीज टॉस करण्यासाठी यायचा आहे. सदानंद स्मृती कामन संघाचा कर्णधार आणि आपला प्रतिस्पर्धी संघ ब्रह्मवती खाडी संघाचा कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधारांना त्वरित टॉस करण्यासाठी यायचं आहे, कारण यानंतर होणारा सामना असेल मित्रांनो आपण जरूर पाहणार आहोत 2 बलाढ्य संघामध्ये. एका बाजूला ब्रह्मवती खाडी संघ, एक जबरदस्त फॉर्मात असलेला संघ, आणि ड्रेसिंग चेसिंग मात्र या मॅच मध्ये कंपल्सरी आहे. तर मालवडी संघाला 2 धावांची पेनल्टी देखील लागली जाते, कारण ड्रेसिंग मात्र त्यांची वेगळ्या पद्धतीनं धारण केली होती, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी. अशा तऱ्हेने धावपलकर धावा झाल्या त्या. सोनिका माता मालवडी संघ ते एका बाजूला जरीमरी स्पोर्ट पाय या 2 संघामध्ये सामना. तर नाणेफेकीचा कॉल जिंकला होता सोनिका माता मालवडी संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि जरीमरी स्पोर्ट पाय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. तर निर्धारित 5 षटकामध्ये 46 धावा झाला आणि 47 धावांचं आव्हान ठेवलंय सोनिका माता मालवडी संघासमोर. यानंतर समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवळी सरांना. तर यानंतर होणारा सामना ब्रह्मवती खाडी विरुद्ध सदानंद स्मृती कामन. तर नक्कीच आदरणीय सुरेशजी तांगडे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला आपण पाहिलं तर एका बाजूला बॅट असा कॉइनच्या एका बाजूला आपण पाहतोय, बॅटचा सिम्बॉल देखील आहे आणि एका बाजूला बॉलचा सिम्बॉल आहे. तर नक्कीच हा कॉइन मी सुरेशजी तांगडे यांच्या हातामध्ये सुपूर्द करतोय. तर टॉस होते सदानंद स्मृती कामन विरुद्ध ब्रह्मवती खाडी या 2 संघामध्ये. टॉस जिंकला ब्रह्मवती खाडी संघाने, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करत असताना समोरील संघाला किती धावा पडण्याचा रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण सदानंद स्मृती कामन संघ एक बलाढ्य संघ आहे. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मध्ये खूप साऱ्या स्पर्धा या संघाने जिंकल्या आहेत. मागच्या आठवड्यामध्ये टिवरीच्या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये दाखल झाला होता. तर या संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि तुमच्याकडे असे कोणते गोलंदाज आहेत, कारण ब्रह्मवती खाडी संघ नव्याने दाखल झालेला संघ आहे चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनमध्ये. एक स्पर्धा तुम्ही खेळलात आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्ही फायनलमध्ये प्रवेश देखील केला होता. तर कोणत्या गोलंदाजावर तुमचा जास्त विश्वास असेल या मॅचमध्ये? उमेश, वैभव, अमोल. यश, तू देखील एक अष्टपैलू खेळाडू आहेस, तू देखील तुझा खेळ देखील मी खूप जवळून पाहिला, तू देखील चांगली गोलंदाजी करतोयस. तू मात्र गोलंदाजी करणार आहेस का या मॅचमध्ये? नाही. आयोजन कसं वाटतंय? जरीमरी स्पोर्ट पाय संघानं खूप वर्षानंतर एक आयोजन केलंय, चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून स्पर्धा ठिकाणी खेळवली गेली आहे. तर आयोजन कसं वाटतं तुला एकंदरीत? खूप कमी कालावधीमध्ये केलेलं आयोजन आपण पाहतोय. खूप सुंदर आयोजन केलेलं आहे.
तर धन्यवाद, बेस्ट ऑफ लक तुझ्या टीमसाठी. तर मित्रा, तुम्हाला यावेळेस प्रथम फलंदाजी करायची आहे. अकबर असा एक मोठा फलंदाज तुमच्या संघामध्ये आहे, त्याचबरोबर राहिल अन्सारी देखील आहेत. खूप चांगला संघ आहे तुमचा, कारण परंतु तुमच्या संघामध्ये देखील काही चुका झाल्या होत्या. फायनलच्या मॅचमध्ये तुमचा संघ पराभूत झाला होता, परंतु इथे नव्याने सुरुवात करणार आहात तुम्ही. तुमच्यासमोर ब्रह्मावती खाडी एक बलाढ्य संघ आहे, एक जबरदस्त संघ आहे, खूप ताकदवर संघ म्हणून ओळखला जातो या परिसरामध्ये. त्या संघाविरुद्ध खेळताना किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 60. अकबर आणि राहिल वगळता असं कोणते फलंदाज असतील तुमच्या संघामध्ये त्यांच्यावर तुमचा जास्त विश्वास असेल? प्रकाश आहे, विशाल आहे, गणी आहे, अक्षय. खूप कमी कालामध्ये आयोजन केलेली स्पर्धा आहे भिवंडी परिसरामध्ये. या मैदानावर तुम्ही खूप वेळा खेळलात, परंतु इथे या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला एकंदरीत कसं वाटतं? खूप छान वाटतं. बेस्ट ऑफ लक तुमच्या टीमसाठी. दरम्यान टॉस झालाय, टॉस जिंकलाय ब्रह्मावती खाडी संघानं आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलेलं आहे आणि सदानंद स्मृती कामन संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, डॉक्टर गवळी सर. थँक्स निशांत पाटील. तर वळूया आपण महत्त्वपूर्ण सामन्याकडे. एक चांगलं लक्ष समोर ठेवलं. निशांत, आपण बघितलं इनिशियल ओव्हरमध्ये एक चांगल्या धावा झाल्या नाहीत, पण मात्र एक गोष्ट आहे की फलंदाज जो यज्ञेश आहे, सुरुवातीला अनुभवी फलंदाज विवेकने चांगली फलंदाजी केली होती. त्यानंतर मात्र मधल्या फळीमध्ये यज्ञेशने एक चांगली फलंदाजी केली, डावाला आकार दिला, 2 षटकार लगावले आणि 2 चौकार लगावले, एक चांगली धावसंख्या उभी केली. 47 धावांचं लक्ष आहे, एक चांगलं लक्ष समोर ठेवलेलं आहे. पण हे विसरून चालणार नाही की सोनिका मालोडी संघाकडे सुद्धा एक चांगली फलंदाजी उपलब्ध आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर जाते. 47 इज द टार्गेट. संघाचा कॅप्टन रुपेश आणि संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू अर्थात पिंट्या. रुपेश आणि नॉस्टाकेनला जितेंद्र. पहिलं षटक याला फटका खेळलेला आहे, मिस टाइम फटका आहे. शॉर्ट थर्ड मॅनला येतोय आणि तोपर्यंत मात्र फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मिळते रुपेश यास. 30 चेंडू आणि 47 धावांचं जे लक्ष आहे आपण पाहतात. जरीमरी स्पोर्ट्स पाय आयोजित स्वर्गीय दामोदर मुकादम स्मृती चषक 2022 या स्पर्धेला प्रारंभ झाला आणि हा पहिला सामना आपण पाहतोय तो म्हणजे सोनिका मालोडी विरुद्ध जरीमरी स्पोर्ट्स पाय. नितीन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल. राईट आर्म याला फटका खेळलेला आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. लॉंग ऑनला आणि चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, चौकार. लॉंग ऑफला होता, बघितलं होतं जितेंद्र याने एक चांगला फटका खेळलेला आणि चौकाराने आपलं खातं उघडलेलं. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 5. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. जरेमरी पाय विरुद्ध सोनिका मालोडी या 2 संघामधील उद्घाटन सामना आपण पाहतोय. स्वर्गीय दामोदर मुकादम स्मृती चषक 2022 या स्पर्धेला प्रारंभ झाला. नितीन पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. जवळपास 7 ते 8 पावलांचं रनअप आणि हायवे एंड करणं गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल. राईट आर्म याला पुन्हा स्टेप आउट झालाय, ड्राईव्ह केलाय चेंडू मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पुन्हा केली, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. त्यामुळे फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. ती सोनिका मालोडी संघाची धावसंख्या होते 6. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे आणि ह्याच प्रकारची सुरुवात खरं तर पाय सांगून व्हायला हवी होती, पण स्वराज्य याने मात्र एक चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून सुरुवात केली होती. यावर मात्र चांगला चेंडू होता, थोडंसं उजव्या खेळण्याचा प्रयत्न, एक चोरटी धाव पूर्ण केली जाते. पंचांचा या ठिकाणी कुठल्याही प्रकारे इशारा आलेला नाहीये. मला असं वाटतं की बॅटला स्पर्श झाला होता की काय. बॅटला स्पर्श झाला होता. थोडंसं टर्न करण्याचा प्रयत्न होता लेग स्क्वेअर लेगला. लेग पाहतोय आपण लेग साईडला. 1 धाव मात्र मिळते, धावसंख्या होते 7. नितीन पुन्हा मार्गस्थ होईल. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय मिड विकेटला. पहिली धाव अतिशय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडासा थ्रंबल होतोय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत.
क्षेत्ररक्षण हे फार महत्त्वाचं असतं तुमचं. एक एक धाव जी असते, कारण जेव्हा चेसिंग कंपल्सरी असतं तेव्हाच तुम्हाला एका धावेची किंमत कळते. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे 9. बिनबाद 9. एक चांगली सुरुवात आहे. नितीन याला हुकचा फटका, चेंडू हवेत आहे आणि मात्र एक चांगला झेल समाप्त केला जातोय आणि जितेंद्र याची खेळी संपुष्टात आलेली आहे. तर पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि पहिल्या षटकामध्ये एक समाधानकारक सुरुवात म्हणता येईल, कारण 47 धावांचं जे लक्ष्य आहे या लक्ष्याचा पाठलाग करताना 1 बाद 9 अशी सुरुवात आहे. पहिलं षटक समाप्त. आपल्याकडे थोडासा वेळ आहे. जाऊया आपण एक सुमधुर संगीत ऐकण्यासाठी आमचे डीजे कडे. फिफ्टीन 47 धावांचं लक्ष्य आहे. 15 धावा झाल्यात म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता आहे.
दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. 20 चेंडू आणि 32 धावा असं समीकरण आहे. विवेक थोडासा नाराज आहे ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण झालेलं आहे. विवेक याला मात्र ताकदवर फटका आणि चेंडू जाईल तो डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार महत्व नसतं, पण कदाचित स्ट्राईक जर रुपेशकडे असते, कदाचित षटकार लगावला गेला नसता. क्रिकेटमध्ये कदाचित रुपेशचा षटकार लगावला असता, पण जर त्याला महत्व हेच असतं क्रिकेटचं. शेवटचा चेंडू या षटकातील. विवेक पुन्हा फटका खेळला. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो आणि लॉंग ऑनला एक सहज सोपा सुंदर झेल. तो खास राजू पाटील आला नावात होते चर्चा गावागावात. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. फुलटॉस चेंडू होता आणि लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला प्रणय होता, लॉंग ऑफला विवेक होता आणि दोघांमध्ये कॉलिंग झालं. हे फार महत्त्वाचं आहे निशान, कारण दोन्हीही जे क्षेत्ररक्षक होते फिल्डर जवळ आले होते. एक क्षण असं वाटलं की कदाचित बऱ्याचशा वेळेला दोन्ही जवळ येतात, झेल सुटतोय, पण दोघांमध्ये कॉलिंग झालं. प्रणय यांनी सांगितलं की झेल मला घ्यायचा आहे आणि विवेक थांबला आणि प्रणय याने मध्ये झेल घेतला. हे फार महत्त्वाचं आहे आणि महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळून दिली. तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या मात्र आहे 21. 3 बाद 21. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. आपण पाहतात नितीन चांगल्या प्रकारे पहिल्या चेंडूवर त्याला सफलता मिळाली आहे दुसऱ्या षटकातल्या, त्यामुळे नितीनचं मनोधैर्य वाढले असता पहिल्या षटकामध्ये सुद्धा एक चांगली गोलंदाजी नितीनच्या माध्यमातून बघायला मिळाली. नितीन मस्तान राईट आर्म याला मात्र स्लॉक केलेला आहे. स्लॉक सीचा फटका चेंडू जाते डीप स्क्वेअर लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये होतंय, मात्र ओव्हर थ्रो होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅकअप करताना मात्र तुम्ही चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. तशा प्रकारचं बॅकअप बघायला मिळालं नाही. ओव्हर थ्रो झाला आणि दुसरी धाव पूर्ण झाली. धावसंख्या झालेली 23. निम्मा पल्ला पार केलेला आहे. धावसंख्या 23 झालेली आहे. 3 बाद 23. जिंकण्यासाठी आता मात्र 24 धावांची आवश्यकता आहे.
47 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना या ठिकाणी आपण पाहतोय सोनिका मालोडी. कॅप्टन रुपेश अजून खेळपट्टीवर आहे. त्याचबरोबर स्वराज्य आहे नॉस्टॅकरेनला. याला पुन्हा फटका खेळलेला कुठलाही क्षेत्ररक्षक मिडॉनला नाहीये. लॉंगांचा क्षेत्ररक्षक येतोय प्रणय. एक चपल क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ख्याती आहे. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या होते 24. स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 2022 आपण पाहतोय. जरीमरी स्पोर्ट पाये आयोजित. आज पहिला दिवस. याला मात्र डाऊन दी ग्राउंडचा फटका. गॅप मधून चेंडू जाणार आहे सीमा पार. अतिशय सुंदर फटका. डाऊन दी ग्राउंडचा फटका आणि क्रिकेट मधला सर्वात सुरक्षित फटका आपण पाहतोय. स्वराज्याने आक्रमणाला सुरुवात केली. डाऊन दी ग्राउंडचा फटका बघायला मिळाला. क्रिकेटमध्ये निशाणा आपण पाहतोय सर्वात सुरक्षित फटका. कारण बऱ्याच वेळेला आपण लॉंग ऑन पाहतोय, लॉंग ऑफ पाहतोय आणि अशा प्रकारचा फटका जो खेळला जातोय गोलंदाजाच्या डोक्यावरून, कुठल्या प्रकारची संधी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक असतो त्यांना मिळत नाहीये आणि चेंडू बऱ्याचशा वेळेला सीमापार जात असतो. आता मात्र चौकाने धावसंख्या वाढते. 28 धावा झाल्या. 28. नितीन पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. चेंडू साईल तो डीप मिड विकेट. सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. स्वराज्याचं आक्रमण बघायला मिळतंय. अटॅक बघायला मिळतोय. मला वाटते रुपेश खाटे समोर आहे संघाचा कॅप्टन आणि त्याने सल्ला दिलेला असावा की तू आक्रमण कर आणि आक्रमण कर आणि हेच आक्रमण स्वराज्याच्या माध्यमातून बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर एक सनसनी चौकार आणि त्यानंतर षटकार आणि आता मात्र धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होती 34. 47 धावांचं लक्ष्य आहे आणि आता मात्र जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती फक्त आणि फक्त 13 धावांची. साधारण स्मृती कामन संघाचं हे आगमन होत आहे. कंप्लीट टीम आहे. बलाढ्य संघ आहे. खास करून राहिलची फलंदाजी कित्येक ठिकाणी मी पाहतोय. सेवागच्या अंदाजामध्ये राहिल फलंदाजी करतोय. अकबर अँकर रोल करतोय. सिराज नेहमी मॅन ऑफ क्रायसिस ही भूमिका पार पाडतोय. याला मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे आणि एक सोपा झेल घेतला जाते. सॉफ्ट डिसमिसल. आणि अमन सुद्धा क्लास क्रिकेट खेळतोय. चांगला संघ, बलाढ्य संघ आहे. यानंतर आपण त्याचा सामना पाहणार आहोत. साधारण स्मृती कामन संघ अतिशय कंप्लीट टीम आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्या संघाचं खूप खूप स्वागत आहे. त्याचबरोबर आपल्या पाठीराख्यांचंही स्वागत आहे. वेलकम. तर स्वराज्य असं वाटत होतं की चांगली फलंदाजी करणार. एक चौकार लगावला, एक षटकार लगावला आणि 4 चेंडूचा स्वराज्याने सामना केला आणि 10 धावांची खेळी केली. 250च्या स्ट्राईक रेटनं चांगली धावसंख्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेला आहे. टाळ्यांचा आवाज आपण ऐकतोय. स्वराज्याचं स्वागत केलं जातंय. स्वराज्य पास झाल्यानंतर आता मात्र खेळण्यासाठी जातोय हितेश. 34 धावा झालेल्या आहेत. 34. जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 13 धावा. क्रिकेटमध्ये काही सोपं नसतं पण समीकरण जर बघितलं तर सोनिका मालोडी संघाच्या बाजूने समीकरण झुकलेले असते. वेलकम. सगळ्यांचं स्वागत आहे. साधारण स्मृती कामन संघाचं वेलकम. सिराज, राहिल, अकबर, मोस्ट एक्सपिरियन्स. तर 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. सोपं समीकरण आहे निशान, पण आपण नेहमीच पाहतोय की कित्येक वेळेला अशा समीकरणामध्ये सुद्धा, कारण क्रिकेटमध्ये काही सोपं नसतं, काही कठीण नसतं. कित्येक वेळा आपण पाहतो एका षटकामध्ये 20 किंवा 22 धावा होत आहेत, पण कित्येक वेळेला आपण प्रत्येक चेंडूला 1 धाव असं समीकरण असतं, तेव्हा एक संघर्ष बघायला मिळतोय. पण त्यासाठी गोलंदाजी ए दर्जाची असायला हवी. चौथं षटक घेऊन गोलंदाजीसाठी येईल यज्ञशील, ज्याने फलंदाजीमध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती. मिडल ऑर्डरमध्ये एक चांगली धावसंख्या आपल्या संघासाठी उपलब्ध करून दिली होती. मात्र गोलंदाजीमध्ये काय करते बघायचं आहे. एक मात्र आहे की सोनिका मालोडी संघाचा कॅप्टन याने अँकर रोल केलेला, अजूनही खेळपट्टीवर थांबू नये.
यज्ञेश राईट आर्म. याला डाऊन दी ग्राउंडचा फटका. चेंडू जाई लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ओव्हरपिच चेंडू होता आणि अगदी जागेवरनं ताकदवर फटका खेळलेला आहे. हा बॉलीवर फटका घेतलेला आहे आणि चेंडू जातोय तो लॉंग ऑन सीमारेषेच्या. पुन्हा एकदा क्रिकेटमधला सुरक्षित फटका बघायला मिळाला, कारण वाईड ऑफ लॉंग ऑन होता, लॉंग ऑफ होता, दोघांच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला होता. षटकार. यज्ञेश शॉर्ट बॉल अप्पर कडच्या फटका गेले. जम्पिंग पंच बघायला मिळाला आणि चेंडू जातोय डीप कव्हरला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 न वाढतोय. धावसंख्या झाली 42. 42 धावा झालेल्या आहेत. यावर मात्र शॉर्ट बॉल कंट्रोल हुक शॉट बघायला मिळाला. चेंडू सरळ जातोय डीप स्क्वेअर लेगला आणि फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते. धावसंख्या होते 43. आता जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 4 धावा. याला खराब चेंडू आहे. पंचांचा बीमरचा इशारा येतोय. बीमर चेंडू आहे त्यामुळे 1+1 2 धावा आणि ह्यानंतर असणार आहे फ्री हिट. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती फक्त आणि फक्त 2 धावांची. या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. यावर मात्र लॅप स्वीपचा फटका आणि चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. फक्त फ्लिकच्या अंदाजे फटका खेळला होता.